तर नमस्कार. आज आपण निमज या गावामध्ये आलो आहोत. आपला विद्यार्थी आहे दर्शन, त्याच्याकडे. तर दर्शनने अगदी खडतर प्रवास करून हा विजय मिळवला आहे 10वीवरती. कारण बरंचसं त्याचं अगोदरचं जे वय आहे तर ते आजारपणामध्ये वगैरे गेलेलं होतं, परंतु तरी देखील त्याने त्या सगळ्या गोष्टींवर मात करत आपल्या अभ्यासात खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे. तर आपण त्यांच्या पालकांकडनं थोडंसं जाणून घेऊयात. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. मी राम डोंगरे, निमज. निमजमध्ये राहता. हो. अच्छा. तर थोडंसं सांगा ना भाऊ. म्हणजे समजा बघा, दादा आपला जो आहे दर्शन, तर तो कधीपासून शाळेत जात नव्हता? सर तो 2019 पासून शाळेत गेलेला नाही. चौथी नंतर 5वीला ऍडमिशन घेतलं, त्यानंतर तो आजारी पडला. त्याची कॅन्सरची ट्रीटमेंट झालेली आहे. हो, हो. आणि त्यानंतर तो 2-3 वर्षांनी चालायचं बंद झालं. हो. तसपासून ते 5वी पासून तो शाळेत गेलेला नाही आणि हो, हो. कोणतेही अभ्यास म्हणजे त्याचं झालेलं नव्हतं. बरं, म्हणजे त्याला शाळेचं मार्गदर्शनच मिळालं नाही, थोडक्यात. काहीच मार्गदर्शन मिळालं नाही. म्हणजे चौथीला जे आपण म्हणूया की एक प्राथमिक शाळा मिळाली, हो. नंतर माध्यमिक जीवनच मिळालं नाही. नाही, काहीच नाही. राईट. आणि त्यानंतर मला वाटतं तुम्ही 10वीसाठी एका शाळेमध्ये पण, हो. अर्थात आपण शाळेचं नाव घेत नाहीये, हा, बरोबर. पण शाळेमध्ये पण तुम्ही प्रवेश घ्यायला गेले होते. हो. परंतु तुम्हाला प्रवेश नाकारला होता. हो. त्याचं कारण काय, की म्हणजे त्यांना हा. काय वाटलं होतं? त्यांना वाटलं होतं तो पास होतो का नाही. राईट. म्हणजे शाळेचा कदाचित टक्का घसरू हो. शकेल. ओके हो. ओके. पण तुम्हाला एका पाहुण्यांकडनं माझा नंबर हो. मिळाला होता तुम्हाला. आमचे दाटचे पाहुणे, त्यांच्याकडून नंबर भेटला. हा. तुम्ही आम्हाला देवासारखेच भेटले. अच्छा अच्छा. आणि जेव्हा मी तुमच्याकडे आलो होतो, तर तुम्हाला फक्त अपेक्षा आम्हाला काय फक्त होती? 40 ते 85% पास होण्याची त्याची अपेक्षा होती. बरोबर, तेवढं बरोबर. तुम्ही आम्हाला असं पास करून द्यावं असं. बरोबर. पण मी तुम्हाला काय म्हणलं होतं की तुम्ही त्याला आम्हाला म्हणजे 70% त्याला पाडून द्यायची जबाबदारी माझी. बरोबर बरोबर. म्हणजे आणि शाळेत न जाताही बरोबर हो, ना? ते शाळेत कोणता अभ्यास न जाता, कोणता अभ्यास न करता, फक्त जाधव क्लासेसच्या मदतीने त्यांनी एवढं यश संपादन केले. 60% त्यांनी पाडले. नक्की नक्की. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं पण सर. नक्की नक्की नक्की. इतर पालकांसाठी तुमचा काय मेसेज असेल? म्हणजे बघा, आता काही पालक काय करतात, काही जण पैशाचा विचार हो. करतात, काही जण म्हणतात की समजा मुलं करत नाही हो. किंवा मुलांना समजत नाही. यावर तुमचं काय मत असेल? नाही, माझी एकच विनंती राहील का पालकांना, तुम्ही मुलांना जाधव क्लासेसचा एकदा तुम्ही ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की 100% तुम्हाला लाभ होईल. बरोबर. म्हणजे समजा आपलं दर्शन फक्त घरी राहून सुद्धा त्यांनी जाधव क्लासेसच्या मदतीने यश संपादन केलं. बरोबर. म्हणजे आपल्या व्हिडिओ मधनं अभ्यास करून त्याने यश संपादन हो. केलं. म्हणजे इतर मुलं जे शाळेत जाऊन पण एवढे टक्के मिळवत नाहीत, त्या तुलनेत दर्शनने फक्त घरी राहून देखील अभ्यास केला आणि हो. यश संपादन केलं. बरोबर. नक्कीच. तुझं नाव सांग ना बाळा. दर्शन राम डोंगरे. ओके. दर्शन, तुला आपला अभ्यासाचा कसा फायदा झाला बाळा? म्हणजे तुला अगोदर किती टक्क्यांपर्यंत वगैरे होतास तू? म्हणजे तुझ्या मनात भीती होती अगोदर, बरोबर ना? म्हणजे पास होतो की नाही, बरोबर. आणि मग जेव्हा निकाल आला त्यावेळेस काय वाटलं तुला नेमकं? म्हणजे हॅप्पी होतास, खुश होतास? नक्की नक्की. आता किती टक्के पडले तुला? 60% पडले. म्हणजे तू स्वतः खुश आहेस ना? नक्की. ओके, व्हेरी गुड. त्यांच्या मम्मी आहेत. तर ताई नमस्कार. तुमचं नाव सांगा ना ताई. माझं नाव ज्योती राम डोंगरे. ओके. आणि ताई, तुम्ही काय सांगाल आपल्या अभ्यासाबद्दल किंवा हे यशाबद्दल? काय नाही, एवढं सांगेन की दर्शनी जाधव क्लासेस या मदतीने चांगला अभ्यास करून चांगले मार्क पाडलेले आहे. नक्की. जाधव म्हणजे क्लासेस म्हणजे सगळ्यांनी जॉईन करावा अशी अपेक्षा सगळं. ओके. तुम्ही खुश आहात का? हो, मग. नक्की. तुम्हाला काय वाटलं होतं निकालाच्या दिवशी? मनात भीती होती? हो, भीतीच होती तुझी. त्याला पण भीती होती, पण जेव्हा रिझल्ट लागला त्याच्यानंतरच तिने जेवण केले. अच्छा अच्छा. आणि मला वाटतं तुमचा मला फोन सुद्धा आला होता निकाल लागल्यावर. हा, केला होता ना. नक्की नक्की. हो. चालेल. थँक्यू.